तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये इयत्ता 11वीचा मोशन इन प्लेन नावाचा जो टॉपिक आहे, बघा कोणता टॉपिक, मोशन इन अ प्लेन. मोशन इन अ प्लेन. विद्यार्थी मित्रांनो, हा कितवीचा टॉपिक आहे, तर स्टँडर्ड आहे 11th सायन्स. 11th सायन्स इंटू ब्रॅकेट मध्ये आपण त्याला काय म्हणतो, फिजिक्स असं म्हणतो. 11 सायन्स इंटू ब्रॅकेट मध्ये फिजिक्स असं आपण त्याला म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सायन्स एक स्पेसिफिक किंवा सायन्स नेमकं कसं क्रिएट झालं, हाऊ टू डिफाइन द ओरिएंटेशन ऑफ सायन्स, तर तुम्हाला किमयागार नावाचं जे अच्युत गोडबोलेंचं पुस्तक आहे ते तुम्हाला एक सविस्तर दिशा देईल. तर बघा की जेई नीटच्या पद्धतीनं विद्यार्थी मित्र आपण जो टॉपिक घेतलाय त्या टॉपिकचं नाव आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मोशन इन अ स्ट्रेट लाईन. तर विद्यार्थी मित्र बघा की मोशन इन अ स्ट्रेट लाईन मध्ये कोणकोणते फॉर्म्युले आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्ही एवढे फॉर्म्युले केले तरी तुम्ही सीईटी काय, जेई मेन आणि जेई ऍडव्हान्सच्या तुलनेमध्ये जेई मेन सोपी असते, परंतु दिशा तुम्हाला 100% मिळणार. त्यामुळे आता जे फॉर्म्युले आहेत ते इयत्ता 11-12वी सायन्सच्या धर्तीवर आधारित असणाऱ्या ज्या काही सर्व प्रवेश परीक्षा आहेत याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर विद्यार्थी मित्र बघा की त्यातला पहिला जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आहे स्पीडचा. विद्यार्थी मित्र, या लेक्चरच्या माध्यमामधून मी जेवढा इम्पॉर्टंट भाग आहे तेवढाच घेणार आहे. विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षांमध्ये कसं असतं की स्पर्धा परीक्षांमध्ये फापट पासारा करून अभ्यास करण्यापेक्षा एका स्ट्रॅटेजिक वेने किंवा चांगल्या माइंडसेटने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा येणाऱ्या भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र बघा, तर पहिला जो फॉर्म्युला आहे तो पहिला आपला फॉर्म्युला कसला आहे, तर पहिला फॉर्म्युला आहे ऍव्हरेज स्पीड. पहिला फॉर्म्युला कसला आहे, ऍव्हरेज स्पीड. आता ऍव्हरेज स्पीडचा काय फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ऍव्हरेज स्पीडचा काय फॉर्म्युला आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ऍव्हरेज स्पीडचा काय फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. विद्यार्थी मित्र बघा की स्पीड मध्ये ऍव्हरेज स्पीडचा काय फॉर्म्युला आहे, ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे की टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. दॅट इज हाच फॉर्म्युला बघा, हाच फॉर्म्युला तुम्ही सोप्या पद्धतीने किंवा मॅथमॅटिकल फॅक्टर्स यूज करून तुम्ही कसा डिफाइन करू शकता, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू S1 प्लस S2 प्लस S3 प्लस अँड सो ऑन डिवाइडेड बाय S1 डिवाइडेड बाय V1 प्लस S2. बघा इथे खाली सबस्क्रिप्टला लिहायचं S2 डिवाइडेड बाय V2 प्लस S3 डिवाइडेड बाय V3 प्लस अँड सो ऑन. तर विद्यार्थी मित्र बघा की हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्ही या पद्धतीने काय करू शकता, एक्सप्रेस करू शकता. तर विद्यार्थी मित्र बघा की आपण मोशन इन अ स्ट्रेट लाईन हा 11वी फिजिक्सचा टॉपिक पाहतोय आणि जेई विद्यार्थी मित्र एवढे फॉर्म्युले तुम्ही करा. थेरॉटिकल भाग आहे तो आपण घेणारच आहोत, पण एवढा भाग जरी तुम्ही केला तरी तुम्हाला एक चांगली माहिती असलेली किंवा चांगलं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. बघा विद्यार्थी मित्र, ओके, ऍव्हरेज स्पीडचा काय फॉर्म्युला आहे, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. सो ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू S1 प्लस S2 प्लस S3 डिवाइडेड बाय S1 अपॉन V1 प्लस S2 अपॉन V2 प्लस S3 अपॉन V3 अँड सो ऑन. त्यानंतर विद्यार्थी मित्र दुसरा जो आपण फॉर्म्युला पाहणार आहे तो इन्स्टंटेनियस स्पीड. दुसरा फॉर्म्युला काय पाहणार आहोत आपण, इन्स्टंटेनियस स्पीड. तर विद्यार्थी मित्र बघा की इन्स्टंटेनियस स्पीड इज इक्वल टू लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा s अपॉन डेल्टा t इज इक्वल टू ds अपॉन dt. बघा विद्यार्थी मित्र की आपण स्पीड मध्ये दोन प्रकार पाहिले. पहिला कोणता फॉर्म्युला आहे, तर पहिला आहे ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. तर ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू
s1 plus s2 plus s3 plus and so on divided by s1 upon v1 plus s2 upon v2 plus s3 upon v3. Then we have to talk about the next formula, that is instantaneous speed is equal to limit delta t tends to 0 delta s upon delta t is equal to ds upon dt. विद्यार्थी मित्र, हा जो डेल्टा आहे हा एव्हरेज काय असतो, एव्हरेज चेंज एक्सप्रेस करण्यासाठी आपण काय करत असतो, वापरत असतो. आणि हा जो d बाय dt आहे म्हणजे ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो, हा तुमचा इन्स्टंटेनियस चेंज काय करत असतो, इन्स्टंट. बघा विद्यार्थी मित्र, स्पेलिंग लिहिताना नेहमी काळजीपूर्वक लिहायची, इन्स्टंटेनियस चेंज. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की हे जे तुमचे फॉर्म्युला स्पीड मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र, स्पीड झाल्यानंतर आपण व्हेलॉसिटी रिलेटेड जे काही आपले फॉर्म्युलाज आहेत ते फॉर्म्युला आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर बघा की आपण एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज व्हेलॉसिटी पाहिली. तर आता आपण काय एव्हरेज स्पीड मध्ये आपण काय पाहिलं, स्पीड मध्ये एव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड पाहिला. तर व्हेलॉसिटी मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर व्हेलॉसिटी मध्ये एव्हरेज व्हेलॉसिटी इनटू ब्रॅकेट व्ही एव्हरेज. आता त्या व्ही वरती मी बार का लिहितो, बघा व्ही वरती बार लिहिण्याचं कारण असं आहे की व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही स्केलर वरती का लिहिलत नाही हो, तर विद्यार्थी मित्र हो, स्केलर वर का लिहिलं नाही, बिकॉज स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. तर एव्हरेज स्पीड व्ही एव्हरेज बार इज इक्वल टू काय येणार बघा, टोटल डिस्प्लेसमेंट. काय येणार इथे, टोटल डिस्प्लेसमेंट. विद्यार्थी मित्र पुन्हा लिहून घ्या, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम टेकन. तर इथे काय येणार हा फॉर्म्युला, तर व्ही एव्हरेज इज इक्वल टू बघा काय येणार, व्ही एव्हरेज इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. तर हा तुमचा एक महत्त्वाचा फॉर्म्युला असलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर व्हेलॉसिटी मध्ये एव्हरेज व्हेलॉसिटी पाहतोय व्ही एव्हरेज बार. विद्यार्थी मित्र, मी पुन्हा त्याच कॉन्सेप्ट्स वर स्ट्रेस का देतोय, कारण बार का लिहितो, कारण व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेक्टर क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which depend on magnitude and direction is called as vector quantity. So V average bar is equal to delta x upon delta t. आणि हा जो डेल्टा सिम्बॉल असतो हा तुम्ही कशासाठी वापरला जातो, तर एव्हरेज चेंज साठी. त्यामुळे एव्हरेजचे फॉर्म्युले लिहिताना तुम्हाला डेल्टा वापरावा लागेल आणि इन्स्टंटेनियसचे फॉर्म्युला लिहिताना तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट टाकावा लागेल, तुम्हाला स्लोपचा कन्सेप्ट टाकावा लागेल. बघा विद्यार्थी मित्र, त्यानंतर आपण पाहतोय इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर बघा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर नॉर्मली तो फॉर्म्युला कसा असतो, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इनटू ब्रॅकेट v इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0. बघा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला असतो, v इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, डेल्टा t टेंड्स टू 0 काय असतो, डेल्टा x अपॉन डेल्टा t. पण बघा की तुम्हाला तो फॉर्म्युला कशामध्ये लिहायचा आहे, इन्स्टंटेनियस. त्यामुळे dx अपॉन dt. आणि मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे d बाय dt हे कशासाठी असतं, d बाय dt हे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी साठी असतं. विद्यार्थी मित्र, एवढं तुम्ही काय करा, व्यवस्थित पद्धतीने क्लिअर करा. पुढचा जो भाग आहे व्हेलॉसिटी मधला तो आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. विद्यार्थी मित्र, स्पीड मध्ये आपण काय पाहिलं, की स्पीड मध्ये आपण एव्हरेज स्पीड पाहिला आणि इन्स्टंटेनियस स्पीड पाहिलं, बरोबर. त्यानंतर व्हेलॉसिटी मध्ये आपण काय पाहिलं, की व्हेलॉसिटी मध्ये आपण कोणता फॉर्म्युला पाहिला, एव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस. तर व्हेलॉसिटी मध्ये तिसरा जो फॉर्म्युला येतो त्या तिसऱ्या फॉर्म्युलाचं नाव आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तिसऱ्या फॉर्म्युलाचं नाव काय आहे, रिलेटिव्ह. बघा तिसऱ्या फॉर्म्युलाचं नाव आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर बघा की रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, आता इथे काय लिहिणार मी, रिलेटिव्ह
velocity of object A with respect to B बरोबर आहे. आता काय लिहिणार रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट A विथ रिस्पेक्ट टू B म्हणजे काय की VAB इज इक्वल टू VA मायनस VB म्हणजे काय की A ह्या ऑब्जेक्टची सपोज ही एक ऑब्जेक्ट असेल, हिचं नाव मी A घेतलं आणि ही एक ऑब्जेक्ट असेल, हिचं नाव मी B घेतलं, तर A या ऑब्जेक्टची विथ रिस्पेक्ट टू B असणारी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे बरोबर. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट A विथ रिस्पेक्ट टू B म्हणजे काय येणार की VAB इज इक्वल टू VA म्हणजे व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू A आणि VB म्हणजे काय व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू B. आता A म्हणजे काय आपण कन्सिडर केलेले ऑब्जेक्ट, B म्हणजे काय आपण कन्सिडर केलेली दुसरी ऑब्जेक्ट आणि VAB इज इक्वल टू VA मायनस VB. विद्यार्थी मित्र स्पीड आणि व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट झाल्यानंतर आपण ऍक्सिलरेशन कडे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. विद्यार्थी मित्र तुम्ही कुठेही जा, कोणत्याही स्कूल मध्ये जा, विद्यार्थी मित्र मी ज्या पद्धतीने तुम्हाला घेतोय असं घेणार, परंतु विद्यार्थी मित्र मी ह्याच्यामध्ये फुल्ली काम करत असतो आणि रोज टच मध्ये आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्र त्याचा तुम्ही फायदा घ्या. ॲव्हरेज ऍक्सिलरेशन आणि विद्यार्थी मित्र कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये कसं आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थी मित्र तुम्हाला रोज टच मध्ये राहणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की आज सॉल्व केलं पुन्हा मग नंतर 1-2 महिन्यानंतर करू, विद्यार्थी मित्र कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सक्सेस मिळत नाही. तुम्ही कोणताही क्लास करा विद्यार्थी मित्र, रोज कुठेही क्लास करा, पण तुम्हाला रोज अभ्यास करणं हे तितकंच बंधनकारक असलेलं मला तुम्हाला ह्यातून पटवून सांगायचंय. तर काय असणार बघा V आता A ॲव्हरेज बरोबर, A ॲव्हरेज बरोबर, म्हणजे कसं लिहिणार आपण AAV बरोबर, AAV इज इक्वल टू A1 T1 प्लस A2 T2 डिवाइडेड बाय T1 प्लस T2. विद्यार्थी मित्र त्यानंतर आपण बघणार आहोत इंस्टंटेनियस ऍक्सिलरेशन. इंस्टंटेनियस ऍक्सिलरेशन कसं पाहायचं, तर इंस्टंटेनियस ऍक्सिलरेशन कसं लिहायचं, तर इंस्टंटेनियस ऍक्सिलरेशन कसं पाहायचं, इंस्टंटेनियस इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 इज इक्वल लिमिट बघा, लिमिट काय असणार इथे डेल्टा टी टेंड्स टू 0. इथे काय येणार डेल्टा V अपॉन डेल्टा टी, कारण मी काय लिहितो इंस्टंटेनियस, मग इंस्टंटेनियसला कन्वर्ट करण्यासाठी ते मी काय करणार dV अपॉन dt. विद्यार्थी मित्र मोशन इन स्ट्रेट लाईन म्हटलं की डेल्टा ट्रायंग्युलर डेल्टा हा तुमचा एव्हरेजच दाखवणार आणि d बाय डेरिव्हेटिव्ह हा डेरिव्हेटिव्ह आयझॅक न्यूटनने काढला बरोबर आहे. तर बघा की त्यामध्ये बघा की काय येणार d बाय dt म्हणजे इंस्टंटेनियस चेंज. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र की याच्यामध्ये जी काही तुमचा जी महत्त्वाची इक्वेशन्स आहेत बरोबर, महत्त्वाची इक्वेशन्स आहेत ती आपण इक्वेशन्स शॉर्ट फॉर्म मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र स्पीड, व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन या टर्म तुमच्या मी कशा डीपली करून घेतोय बघा की इक्वेशन्स ऑफ, इथे काय लिहितोय मी इक्वेशन्स ऑफ युनिफॉर्मली accelerated motion, equations of uniformly accelerated motion. त्याचे नोट काय आहे बघा, नोट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. if an object is falling freely म्हणजे एखादी ऑब्जेक्ट आहे ती जर फ्रीली पडत असेल बघा, इफ एन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी बरोबर आहे, काय आहे की इफ एन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी देन व्हॅल्यू
ऑफ A इज इक्वल टू G. बघा विद्यार्थी मित्र, मी सुद्धा ग्रामीण भागातील शाळा कॉलेजेस मध्ये शिकलेलो आहे, परंतु मित्र तुम्ही कसं स्वतःला अपडेट ठेवता, जेवढे विद्वान लोक होऊन गेले तेवढे सगळे झेडपी स्कूल मधलेच असलेले तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे इंग्लिश मीडियम आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये काही फरक नाही. प्रश्न हा तुमच्या विद्वत्ता निर्माण करण्याचाच राहतो. बघा की इक्वेशन्स ऑफ युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन, बरोबर आहे. इक्वेशन्स ऑफ युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन नोट काय सांगते, इफ अन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली अंडर कार. बघा काय नोट सांगते आपल्याला की इफ अन ऑब्जेक्ट is falling freely under gravity then value of A is equal to G. काय येतं, पहिलं इक्वेशन येतं V is equal to U plus AT. then second इक्वेशन येतं S is equal to UT plus half AT square. त्यानंतर दुसरं थर्ड इक्वेशन येतं V square is equal to U square plus 2S. विद्यार्थी मित्रो, ह्या इक्वेशन्सला कायनेमॅटिकल इक्वेशन्स असं कन्सिडर केलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, मी ऑफलाईन क्लासेस सुद्धा घेतो आणि विद्यार्थी मित्रो, माझा सार्थ हेतू यामागे एवढाच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्यासाठी मला तुमची साथ लागेल. तर माझा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तो व्हॉट्सअप नंबर आणि माझा कॉलिंग नंबर दोन्ही एकच आहेत. तर त्याला तुम्ही काय करू शकता, कॉलिंग करू शकता. 860 52 94 363 या नंबरवरती मला कॉल करा. आणि विद्यार्थी मित्रो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीचे मी ऑनलाईन क्लासेस हे फक्त वार्षिक फी म्हणजे पर सब्जेक्ट 500 रुपीज मध्ये काय करत असतो, कव्हर करत असतो. विद्यार्थी मित्र, आजच संपर्काने आपला प्रवेश निश्चित करा आणि ऑफलाईन साठी सुद्धा आपण अवेलेबल राहू शकता. तर या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण याच्या पुढचा टॉपिक आहे तो असाच कव्हर करणार आहोत. धन्यवाद.